नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आपण या ठिकाणी तिसरी चौथी MTS BTS स्कॉलरशिप, श्रेया, मंथन, तसेच 5वी स्कॉलरशिप, नवोदय, 8वी NMMS व स्कॉलरशिप या सर्व वर्गांसाठी गणित विषयाची, इंग्लिश विषयाची तासिका या ठिकाणी घेतली जाते. मराठी विषयाची सर्व ह्या ज्या छोट्या छोट्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला तासिका भेटतील. ज्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे त्यांनी 7588546308 या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा, तुमचा वर्ग टाका, त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. ज्या त्या ठिकाणी तुम्हाला दररोज लिंक येईल, त्या लिंकचा तुम्हाला त्या ठिकाणी लाभ घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण तिसरी चौथी तसेच 5वी स्कॉलरशिप असेल या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त हा घटक आज या ठिकाणी आपण पाहत आहोत. इंग्लिश विषयाची तासिका या ठिकाणी आज आपण पाहत आहोत. त्यातील घटक आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे संक्षिप्त रूपे. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे संक्षिप्त रूप. आता विद्यार्थी मित्रांनो, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे थोडक्यामध्ये लक्षात घ्या. आता ज्या वेळेस आपण पटपट बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्याला होकारार्थी किंवा नकारार्थी शब्द जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला नकारार्थी अर्थावर जोर द्यायचा असतो, त्यावेळेस आपण ते संक्षिप्त रूप त्या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप म्हणजेच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वापरतो. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममुळे शब्दांच्या अर्थात बदल होत नाही. थोडक्यामध्ये म्हणायचं असेल तर आता आपल्याला शॉर्टकट भाषा जी आहे आपल्याला वापरायची असते त्या ठिकाणी त्या वापरली जाते कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्समध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणार्थ पहा. आता या ठिकाणी आता PM म्हणल्यानंतर काय येतं? प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान. CM म्हणल्यानंतर चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री. आता आपण सकाळचा टाईम असेल तर आपण या ठिकाणी 6 AM 6 वाजल्यानंतर 6 AM असं येतं पहा. या ठिकाणी हे शॉर्ट फॉर्म आहे. म्हणजे 6 AM म्हणजे सकाळचे 6 वाजले. PM म्हणजे दुपारचे 12 वाजले, 1 वाजलं असं होतं. आता BEd, DEd, BA, BCA, BCom, BEd, MEd अशा प्रकारे जे हे शॉर्ट फॉर्म आहेत या ठिकाणी याचा अर्थ काहीच बदलत नाही. पण या ठिकाणी आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे आपण या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे संक्षिप्त रूप, कमीत कमी वेळेत बोलण्यासाठी आपण या ठिकाणी असे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वापरतो. आता या ठिकाणी फुल स्टॉप आहे सर्वांच्या ठिकाणी. PM या ठिकाणी फुल स्टॉप आहे. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे संक्षिप्त रूपे कशी लिहितात तो भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे संक्षिप्त रूप. ज्यात एखाद्या शब्दाला आय ॲम, आता ही आय ॲम हा एक मी आहे. आय ॲम म्हणजे मी आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला शॉर्ट फॉर्म या ठिकाणी लिहायचं असेल, आय ॲमचं शॉर्ट फॉर्म लिहायचं असेल तर आय अपोस्ट्रोफे आणि M असं लिहायचं या ठिकाणी. मग आय ॲमचं शॉर्ट फॉर्म, आय ॲम या वर्ड्सचं जे शॉर्ट फॉर्म झालं या ठिकाणी आय ॲम असं होतं. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, अपोस्ट्रोफे द्यायला ज्या ठिकाणी आहे अपोस्ट्रोफे स्टॉप त्याच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलं जातं अशा प्रकारे अपोस्ट्रोफे स्टॉप कोणत्या ठिकाणी येईल. 4 पर्याय दिलेले असतात, ते तुम्हाला योग्य लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच ठिकाणी तुम्हाला त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वेळेस हे लिहून काढावं लागेल तुमच्या लक्षात राहण्यासाठी. आता आय हॅव म्हणल्यानंतर याचं अपोस्ट्रोफे स्टॉप याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स कसं लिहायचं सांगा बरं. चला ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. आता आय हॅव म्हणजे
या ठिकाणी पहा आय हॅवचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स अशा प्रकारे लिहायचं. आय अपोस्ट्रोफी स्टॉप आणि व्ही आय हॅव अशा प्रकारे याचं वाचन करायचं असते. फक्त लिहित असताना आपल्याला या ठिकाणी हे जे आहे या ठिकाणी शॉर्ट फॉर्म या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे वापरलं जातं. आता आय विल पहा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्समध्ये याचं अशा प्रकारे आय झाल्यानंतर अपोस्ट्रोफी यानंतर यल असं लिहितात. यानंतर काय आहे आय शॅलचा अपोस्ट्रोफी स्टॉप आय अपोस्ट्रोफी आणि आय शॅल आय विल आय शॅल. यानंतर नेक्स्ट पहा वी आर. आता वी आरचं अपोस्ट्रोफी स्टॉप या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रॅक्टर फॉर्म्स लिहायचा आहे. वीच्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप आणि अशा प्रकारे याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स लिहायचा. यानंतर नेक्स्ट पहा वी हॅवचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आपल्याला या ठिकाणी पहा वी आणि अपोस्ट्रोफी स्टॉप आणि व्ही अशा प्रकारे लिहितात. विद्यार्थी मित्रांनो, हे अपोस्ट्रोफी स्टॉप ज्या ठिकाणी येत आहे ते तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणं खूप महत्त्वाचं आहे बरं का. चला सोबत लिहून घेत चला. वी विल. आता वी विल याचा अपोस्ट्रोफी स्टॉप पहा या ठिकाणी कोणत्या ठिकाणी अपोस्ट्रोफी स्टॉप येईल. वीच्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप वी आणि यल या ठिकाणी येईल पहा वी विल. आता या ठिकाणी यानंतर काय आहे वी वुल्ड अशा प्रकारे लिहितात. वी आणि अपोस्ट्रोफी स्टॉप आणि वी वुल्ड वाचन वी वुल्ड असंच करतात. यानंतर नेक्स्ट पहा दे आर या ठिकाणी आपल्याला याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स लिहायचं आहे. आपल्याला देच्या नंतर या ठिकाणी अपोस्ट्रोफी स्टॉप आणि आर आणि अशा प्रकारे लिहितात. दे आर. आता दे हॅव कशा प्रकारे लिहितात माहिती आहे का. पहा या ठिकाणी दे हॅव THEY दे अपोस्ट्रोफी स्टॉप आणि व्ही अशा प्रकारे लिहितात. आलं लक्षात. चला पुढचा नेक्स्ट आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स पाहायचा आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये दे आर अशा प्रकारे देतं आणि त्याचं फुल फॉर्म लिहावं लागतं. हे शॉर्ट फॉर्म आहे. दे आरचं शॉर्ट फॉर्म आहे. फुल फॉर्म हे आहे. परीक्षेमध्ये असंही देतं ना असंही देतं. याचं शॉर्ट फॉर्म लिहा म्हणतं किंवा याचं फुल फॉर्म लिहा अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. आता त्यासाठी तुम्हाला दोन्ही माहीत असणं खूप आवश्यक आहे. दे विल देच्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप आणि यल अशा प्रकारे लिहायचं. यानंतर दे वूड THEY दे आणि अपोस्ट्रोफी स्टॉप आणि दे वूड. यानंतर नेक्स्ट पहा सी इज. आता सी इज कसं लिहायचं सांगा बरं. सीज SHE
अपोस्ट्रोफी स्टॉप आणि या ठिकाणी यस लावायचं. सीज. यानंतर सी हॅज. सी हॅज याचं अपोस्ट्रोफी स्टॉप कोणाकोणाला येतं चला कमेंटमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे. सी हॅज. चला सी हॅज. छान. यस एच ई अपोस्ट्रोफी स्टॉप आणि यस हा या ठिकाणी सीज. सी हॅज. सी इज आणि सी हॅज अशा प्रकारे दोन्ही अशाच प्रकारे लिहितात. यानंतर नेक्स्ट पहा यू आर. यू आरचं आपल्याला शॉर्ट फॉर्म कसं लिहायचं पहा. यू. यूच्या नंतर वाय ओ यू. यू झाल्यानंतर आर आणि ई. यूच्या नंतर अपोस्ट्रोफी आणि आर ई अशा प्रकारे लिहितात शॉर्ट फॉर्म. आता यू हॅवचं शॉर्ट फॉर्म या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. यू अपोस्ट्रोफी आणि व्ही ई अशा प्रकारे लिहितात. विद्यार्थी मित्रांनो बहुतेक वेळेस सी हॅव, यू हॅव, विल हॅव असं जर आपण लिहित असलो तर त्या ठिकाणी बहुतेकदा हॅवचं जे आहे या ठिकाणी व्ही ई अशाच प्रकारे येतं. बऱ्याच वेळेस व्ही ई, यू हॅव, सी हॅव, विल हॅव जर असेल तर व्ही ई हाच या ठिकाणी शेवटी अपोस्ट्रोफी स्टॉप अगोदर लागतो आणि व्ही ई असं येतं. लक्षात ठेवा. आलं का लक्षात? चला ही ट्रिक आहे ओळखण्याची. यानंतर पहा नेक्स्ट पहा वी विल. वी विल याचं आपल्याला शॉर्ट फॉर्म लिहायचा आहे. वाय ओ यू. यू आणि अपोस्ट्रोफी स्टॉप देऊन या ठिकाणी डबल एल असं लिहितात. यानंतर पहा वी वुल्ड. वी यू वुल्ड. यू वुल्ड यूच्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप द्यायचा आणि डी लिहायचं वुड. वी वुड. वी वुडचं सॉरी यू वुड. यू वुडचं अपोस्ट्रोफी स्टॉप जे आहे यू वुड अशा प्रकारे लिहत असतात. विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थामध्ये काहीच बदल होत नाही. फक्त लिखाणामध्ये आपल्याला शॉर्ट फॉर्म वापरण्यासाठी याचा वापर केला जातो. चला नेक्स्ट आहे यू हॅड. यू हॅड या ठिकाणी पहा यू हॅड शॉर्ट फॉर्म मध्ये कसं लिहितात. वाय ओ यूच्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप आणि डी. यू हॅड. विल नॉट. विल नॉटचं पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट फॉर्म अशा प्रकारे होतो वोंट. विल नॉटचं वोंट. डब्ल्यू ओ एन. एनच्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप आणि टी. यानंतर पहा लेट अस. लेटस. लेटसचं काय होतं पहा एल ई टी. टीच्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप आणि यस असं लागतं. लेट्स. लेट असचं लेट्स अशा प्रकारे होतं. आता ही हॅज. आपल्याला ही हॅजचं अपोस्ट्रोफी स्टॉप या ठिकाणी लिहायचं आहे. चला ज्यांना कुणाला येतं त्यांनी कमेंटमध्ये टाकायचं आहे. ही हॅजचा अपोस्ट्रोफी स्टॉप पहा या ठिकाणी हीच्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप एच ई ही झाल्यानंतर अपोस्ट्रोफी स्टॉप आणि या ठिकाणी यस अशा प्रकारे लिहितात. यानंतर नेक्स्ट पहा ही इज. आता ही इज शॉर्ट फॉर्म मध्ये कसं लिहायचं चला. ही हॅज आणि ही इज जे आहे या ठिकाणी पहा सारखेच आहेत. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहत असताना सारख्याच पद्धतीनं लिहायचं असते.
ही हॅज आणि ही इज अशा प्रकारेच लिहित असतात. ही हॅज आणि ही इज. यानंतर सी इज. सी इजचं शॉर्ट फॉर्म आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे सीज. सीज हे तुम्हाला अपॉस्ट्रोफी स्टॉप जो आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला एसच्या नंतर अपॉस्ट्रोफी स्टॉप देतं, एसच्या नंतर देतं, कसेही देतात तुमचं चुकावं म्हणून. त्यासाठी तुम्हाला सराव करणे खूप महत्त्वाचा आहे. हा भाग महत्त्वाचा आहे. चला, इट इज. आता इट इज हा काय आहे? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आहे. आता पहा या ठिकाणी ह्याचं शॉर्ट फॉर्म कसं लिहायचं ते पहा. इट इट्स. इट इजचं इट्स. इट्स IT इटच्या नंतर इथं अपॉस्ट्रोफी स्टॉप आणि यस इट्स. इट इजचं इट्स अशा प्रकारे होतं. यानंतर पहा इट हॅज. इट हॅजचं या ठिकाणी आपल्याला शॉर्ट फॉर्म लिहायचं आहे. चला, ज्या विद्यार्थ्यांना येतं त्यांनी लिहून टाकायचं आहे. पहा या ठिकाणी इट हॅजचं सुद्धा या ठिकाणी इट IT इट आणि अपॉस्ट्रोफी स्टॉप आणि यस. इट इज आणि इट हॅजचं अपॉस्ट्रोफी म्हणजे शॉर्ट फॉर्म जे आहे या ठिकाणी इट्स अशाच प्रकारे होतं. या ठिकाणी वी हॅव आणि ही हॅज आणि हीज याचं सुद्धा शॉर्ट फॉर्म हीज असं होतं. यानंतर आर नॉट याचं शॉर्ट फॉर्म या ठिकाणी आरंट असं होतं. आर नॉट याचं शॉर्ट फॉर्म आहे आरंट. एनच्या नंतर अपॉस्ट्रोफी स्टॉप आणि टी अशा प्रकारे. आता कॅन नॉटचं शॉर्ट फॉर्म काय आहे सांगा बरं. चला, ज्या विद्यार्थ्यांना येते त्यांनी कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. कॅन नॉट कॅन्ट. एनच्या नंतर अपॉस्ट्रोफी आणि टी अशा प्रकारे लिहितात. यानंतर कुड नॉटचं कुडंट. कुड नॉट. कुड नॉट. कुडंट अशा प्रकारे होतं. एनच्या नंतर अपॉस्ट्रोफी स्टॉप आणि टी अशा प्रकारे लिहायचं. यानंतर काय आहे डिड नॉट. डिड नॉटचं शॉर्ट फॉर्म होतं डिडंट. DID. एनच्या नंतर अपॉस्ट्रोफी स्टॉप आणि टी अशा प्रकारे लिहितात. यानंतर आहे डज नॉट. डज नॉटचं डझंट अशा प्रकारे शॉर्ट फॉर्म होतं. एनच्या नंतर अपॉस्ट्रोफी आणि टी. डज नॉटचं डझंट. यानंतर नेक्स्ट पहा हॅड नॉटचं हॅडंट असं होईल का? होतं. चला, HADN अपॉस्ट्रोफी स्टॉप आणि टी. हॅड नॉटचं हॅडंट अशा प्रकारे होतं. नेक्स्ट पहा मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही जास्तीत जास्त वरती तुम्ही 1 ते 5 ते 10 वेळेस जरी तुम्ही या ठिकाणी याचं लिहून काढलं पाहिजे, लिखाण केलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला हे अपॉस्ट्रोफी स्टॉप जो आहे या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे ते तुम्हाला लक्षात राहील. आता हॅव नॉटचं या ठिकाणी आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. म्हणजेच
त्याचा शॉर्ट फॉर्म या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे शॉर्ट फॉर्म. तर ह्याव नॉटचं हॅवंट, HAVEN अपोस्ट्रोफी स्टॉप आणि टी अशा प्रकारे लिहितात. यानंतर आहे ही वूड. याचा अपोस्ट्रोफी स्टॉप या ठिकाणी आपल्याला शॉर्ट फॉर्म कशा प्रकारे लिहितात. चला, ही वूडचं हीच्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप आणि डी असं लिहितात. वूड ज्या ठिकाणी वूड, शूड हे जे शब्द आले त्या ठिकाणी डी या ठिकाणी लिहित असतात. ही वूड, सी वूड जर आलं तर या ठिकाणी डी हे या ठिकाणी अपोस्ट्रोफी स्टॉपच्या नंतर असतं. हे लक्षात ठेवा. यानंतर पहा नेक्स्ट वर्ड आपला हिअर इज. हिअर इजचं आपल्याला या ठिकाणी शॉर्ट फॉर्म पाहायचा आहे. HERE अपोस्ट्रोफी स्टॉप आणि यस. हिअर्स, HERE हिअर इज, हिअर्स अशा प्रकारे याचं शॉर्ट फॉर्म होतं. आता शुड नॉट याचं या ठिकाणी पहा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आपल्याला याचं लिहायचं आहे. तर शुडंट अशा प्रकारे याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स होतं. शॉर्ट फॉर्म जे आहे या ठिकाणी याचं शुडंट असं होतं. SHOULD, शुड नॉट, SHOULD. यांच्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप आणि टी. आपल्याला या ठिकाणी ओ हा याचा या ठिकाणी वापर होणार नाही. शुड नॉट या ठिकाणी अशा प्रकारे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. आता दॅट इजचं शॉर्ट फॉर्म आपल्याला या ठिकाणी पहा कशा प्रकारे लिहितात. दॅट इज, आपण असं वाचन करत असताना दॅट इज वाचतो आणि असं वाचन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे शॉर्ट फॉर्म वाचत असताना पहा दॅट्स अशा प्रकारे या ठिकाणी याचं वाचन केलं जातं. म्हणजे आपल्याला वाचनासाठी किंवा लिखाणासाठी जास्तीत जास्त लवकर फास्ट जलद होण्यासाठी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्सचा वापर केला जातो. देअर इज. आता देअर इज आपल्याला या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड शॉर्ट फॉर्म लिहायचा आहे. आणि THERE कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हे अपोस्ट्रोफी स्टॉप आणि यस असं या अशा प्रकारे लिहायचं. देअर इज, देअर्स. यानंतर वाज नॉटचं वाजंट, WASN आणि अपोस्ट्रोफी स्टॉपच्या यांच्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप आणि टी. वेअर नॉट. आता वेअर नॉट पहा या ठिकाणी कसं लिहायचं. WEREN यांच्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप आणि टी अशा प्रकारे लिहितात. यानंतर नेक्स्ट पहा व्हॉट इज. आता व्हॉट इजचं अपोस्ट्रोफी स्टॉप तुम्हाला माहिती आहे का. चला कमेंटमध्ये याचं उत्तर येणं अपेक्षित आहे. चला, जे विद्यार्थी तासिका शेवटपर्यंत करत आहेत त्यांच्यासाठी हा घटक उपयुक्त आहे. जे अर्ध्या मधातून जातात, तासिका बंद करा म्हणतात, त्यांचं काहीच परीक्षेमध्ये सक्सेस होत नाहीत ते. चला, व्हॉट इज, व्हॉट्स अपोस्ट्रोफी स्टॉप म्हणजे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे व्हॉट्स, WHAT आणि टीच्या नंतर अपोस्ट्रोफी आणि यस. व्हॉट इज असं आपण व्हॉट इज हे वाचायला कसं वेळ लागतो. व्हॉट्स म्हणलं की आपण फास्ट वाचतो. व्हॉट इज हे वेळ लागतो. हो, फार जलद होतं. व्हॉट्स आलं लक्षात. आता वेअर इज याचं पहा या ठिकाणी शॉर्ट फॉर्म अशा प्रकारे लिहायचं.
WHERE आणि ईच्या नंतर अपॉस्ट्रोफे आणि यस, वेर्स अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. हू इज, हू इज, हुज, हू इज, हुज, WHO अपॉस्ट्रोफे स्टॉप आणि यस अशा प्रकारे लिहितात. यानंतर नेक्स्ट पहा, हू विल, हू विल, हूच्या नंतर अपॉस्ट्रोफे आणि LL. यानंतर पहा नेक्स्ट, विल नॉट, विल नॉटचं पहा या ठिकाणी लक्षात ठेवा, विल नॉटचं वोंट अशा प्रकारे शॉर्ट फॉर्म होतं, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स होतं. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्समध्ये विल नॉटचं वोंट अशा प्रकारे लिहितात. WON अपॉस्ट्रोफे यानंतर T. आता वुड नॉट, वुड नॉटचं वुडंट, WOULD यानंतर यन आणि यनच्या नंतर अपॉस्ट्रोफे आणि T अशा प्रकारे लिहितात. वुड नॉटचं वुडंट. यानंतर पहा, डू नॉट, यानंतर डू नॉट, हॅव नॉट. चला, डू नॉटचं अपॉस्ट्रोफे स्टॉप म्हणजे शॉर्ट फॉर्म कसं लिहायचं ते कमेंटमध्ये येणं खूप आवश्यक आहे. पहा या ठिकाणी डू नॉटचं शॉर्ट फॉर्म DON, यनच्या नंतर अपॉस्ट्रोफे स्टॉप आणि T अशा प्रकारे लिहितात. हॅव नॉट, हॅव नॉटचं पहा या ठिकाणी HAVEN आणि या ठिकाणी अपॉस्ट्रोफे आणि यानंतर T, हॅवंट अशा प्रकारे याचा अर्थ होतो. हॅव नॉट, हॅवंट, हॅव नॉट हे जोर वेळ लागतो या शब्दाला वाचायला, मग याचं शॉर्ट फॉर्म आहे हॅवंट. यानंतर नेक्स्ट आहे ही वुल्ड, ही वुल्ड, ही वुल्ड पहा या ठिकाणी कशा प्रकारे लिहिलं जातं, HE ही आणि अपॉस्ट्रोफे या ठिकाणी दिलं जातं. यानंतर D, ही वूड, सी वूड, SHEC आणि या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हे अपॉस्ट्रोफे आणि D दिलं जातं. वूड, शूड हे जर आले पुढं कोणत्याही हेल्पिंग वर्बच्या पुढं तर या ठिकाणी डी जे आहे या ठिकाणी अपॉस्ट्रोफे स्टॉपच्या नंतर येतं, हे लक्षात ठेवा. हिअर इज, आता हिअर इज याचं पहा या ठिकाणी आपण शॉर्ट फॉर्म आपल्याला लिहायचा आहे HERE अपॉस्ट्रोफे आणि यस अशा प्रकारे लिहितात. विद्यार्थी मित्रांनो, आपण भरपूर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स घेतलेले आहेत. तुम्ही वहीमध्ये जास्तीत जास्त लिहून काढणे, सराव करणे याचा खूप महत्त्वाचा आहे. सराव जर केला तर निश्चितच तुम्हाला यावर आधारित कसाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ द्यात तुम्ही ते सोडवणार आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला याचं शॉर्ट फॉर्म विचारलं जातं आणि याचं वाज नॉट, पण अशा प्रकारे सुद्धा याचं शॉर्ट फॉर्म, लॉंग फॉर्म सुद्धा लिहावं लागतं. परीक्षेमध्ये दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ते प्रश्न आपण पुढच्या तासिकेमध्ये घेणारच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी चाचणी घेणार आहेत त्यांनी या नंबरवरती संपर्क साधा. ज्या नवोदय 5वी नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना ऑनलाईन टेस्ट हव्या आहेत त्यांनी या नंबरवरती संपर्क साधून 150 रुपये फोनपे करा. त्या ठिकाणी तुम्हाला चाचणीचा लाभ घेता येईल. चला, या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.